अरे योगेश, तो कूलर काही थंडा करत नाहीये. पाहिजे तो गवत चेंज करायला लागते काय? ठीक आहे ना बाबा, मी पाहतो गवत चेंज करायला लागत असून तर. हाव रे, काही थंडा करत नाहीये तो. ठीक आहे ना बाबा, पाहतो. आता लय 3 वर्ष झाले ना त्याचं गवत नाही चेंज केलं, मग खराब झालं असन. तसंच असं काहीतरी. काहीच ते गवत ओलही होत नव्हतं. हाव काय बाबा, करतो मी दुपारी. हाव रे. चला बाबा, मी येतो डेअरीत जाऊन. हाव रे, ये ना. गेला का योगेश? हाव गेला ना. काऊन, काय म्हणत होती? काय नाही व, दही सांगत होते त्याले. हाव काय? पण जाऊ द्या, दुपारी मला जायचं आहे तिकडे, तेव्हा घेऊन येतो. काऊन तिकडे चालली? काय नाही व, ते नाही का त्या राहुल आणि दीपाले जेवण करायला सांगतो. आता त्या राहुलले कसं लग्नाच्या आधी सांगितलं नाही, आता लग्न झाल्यावर सांगून देतो मग. हाव काय? काय बनवणार आहे मग? काय बनवणार आहे ना आता सध्या, रसच तर सुरू आहे सध्या, मग रस बनवून टाकतो. हाव काय? मग काय करता आता, पाहुणचार काय असतो रसाशिवाय. हाव ती आहे. आता त्या कैऱ्या आणले ना, आंबोया कधी बनवतो? हा बनवतो ना आता. आता नाश्ता गिष्टा करतो आणि बनवतो. हाव काय? काय बनवून राहिली नाश्त्याले? काय उपमा नाही तर पोहे बनवीन. हाव काय? शेवड्या बनवा ना मग. मस्त मसाले शेवड्या बनवा. तर आणल्यास तर आहे तुम्ही नवीन. हा बनवतो ना, शेवड्याच बनवतो मग. मीच बनवतो, तिले काही बनवायला लावत नाही. तुम्ही काय शेतात जाऊन राहिले काय? हाव जा लागन ना. ते माकड लय येऊन राहिले ना सध्या. हाव का व? हाव ना, सारे आंबे पाडून राहिले ते. आले इथं गेलो होतो तर किती आंबे पाडले त्यांना. खात नाही घेत नाही, नासोडा करते. हा ते तर आहे. नाश्ता करतो आणि मग जातो. मग येतो जेवणाच्या वेळेस. हा चालेल ना. तू बनव, तिथपर्यंत मी मंदिरात जाऊन येतो. हा ठीक आहे ना. चाल बापा, आता अनिता काय करते काय माहिती, शेवड्या करायला लावतो. आता मस्त आंबोया बनवल्या, 1 वर्ष पाहायची जरूरत नाही. मस्त तिखट वरणात टाकू शकतो ना आपण, आणि मग चांगली राहते. अवाई, तुम्ही ह्या कैऱ्या राहूच दिल्या? मी त्या कैऱ्या राहू दिल्या, म्हटलं पनगीनं बनवू. हाव काय? मग आता पन बनवायचंय का? थोडंसं पन बनवतो, मेथी आंबा बनवतो. हाव काय? आता पाहतो आंबोया किती मोठ्या झाल्या. 1 खाटभर आंबोया झाल्या, आणि त्यातल्या थोड्या आरतीले देईन, आणि मग आपल्याला कामा येते. कधी आंबट वरण वगैरे बनवलं तर टाकेले. आणि मस्त थोडंसं पावडरी बनवून ठेवायचं. पावडरी मस्त राहते त्याचं. आमसूल मस्त बनते. कधी कधी बेसनाती टाकलं तर मस्त लागते. हा बाई, बेसनाती मस्त लागते. का व, चप्पली नाही घातली? ऊन किती आहे, पाय जडत ना. आता कोणतं जास्त ऊन आहे बाई. मी म्हटलं बापा, एवढे आंबे कशाला ठेवले आहे ना? ते बनवायसाठीच ठेवले ना. अजून तर साखर आंबा करायचा राहिलाय. आता ह्या आनंद कैऱ्या तेव्हा करत साखर आंबा. हा बाई, मग कसं एखाद्या दिवशी भाजी नाही आवडली तर ह्या गोष्टी खाऊ शकतो आपण. हा बाई, ते तर आहे. 1 वेळचे आंबे गेल्यावर कुठे येते व? हा बाई, ते तर आहे. त्याचं पनही चांगलं, त्याचं ज्यूस चांगलं बनते. मस्त 2-4 कैऱ्या उकडून घ्यायचा, आणि त्यात 1 पिकलेला आंबा टाकायचा. मस्त फ्रुटी बनते. ते लेकरं पितात ना तसं. हा बाई, बनते ना. एक रेसिपी बघितली होती मी ते ज्यूसची. हाव काय? बघत असतो एखादं. हा बाई, आजकाल सगळंच बनते. भातही मस्त लागते बाई आंबा टाकून. हाव का व? शिरा ऐकलाय बिचारी मी. आपण करून पाहिशील का शिरा? आंब्याचा शिरा कसा लागते तो? आई, मी तर काही करून बघितला नाही आहे, पण पाहिजे आता. करून बघायचं उलीचं. बरं लागलं तर बरं. ते तर आहे बाई, उलीसाले काय होते? हा बाई, काही नाही होत. आता इथं मस्त वाढतील आपले आंबोया, काही टेन्शन नाही. हाव नाही? चाल बापा, लय हात दुखायला लागले, सोलू आणि चिरू नाही. हाव नाही? चाल ना, दोघी मिळून स्वयंपाक करून घेऊ, म्हणजे होऊन जाईल. नाही करतो ना मी. आई, तुम्हाला जायचं होतं ना दीपाच्या घरी सांगायला? जाईन ना संध्याकाळी. हाव काय? संध्याकाळी जातात काय? 4-1 वाजता जाईन. ठीक आहे, नाही चालते. चाल मग, आता मी थांबा बनवून घेऊ आपण. आता आहेस कैऱ्या तर. चला ना मग आई. पनही बनवतो. चालते नाही पन बनवायले. चाल व, लय ऊन आहे. हा बाई, आलो ना. किती ऊन लागते बाई. तसंच आहे ऊन. चला बापा, यांले चहा करून दिला, हे गेले दुकानावर. आपल्याला तर काही झोप नाही लागत बाबा दुपारी. ही पाय ना दीपा कशी झोपली आहे. काही कामाची नाही आहे, काही कामाची नाही बापा. अर्ध्या तासाचं काम आपल्यालाच करावं लागते. मिताली बरी होती. काय करते हो कविता? काय करणार आहे आता, बसली होती. हाव का व? बसा ना. बसतो ना. काय म्हणता? काय नाही व, आले फिरत. हाव काय म्हणते अनिता? अनिताला नाही आणलं? नाही व, अनिता म्हणे आई तुम्ही जा म्हणे. हाव काय? मी काय म्हणत होती की राहुलले आणि मितालीले जेवण करायला उद्या पाठवून दे सकाळी. काऊन? आता राहुलचं कसं लग्नाच्या आधी केळवण नाही केलं ना, मग त्याच्या कारण. जरुरी आहे का सांगायलाच पाहिजे म्हणून? नाही व, बरं नाही दिसत. मी आता बोलवलंच नव्हतं. मी तर अनिताले बोलवलंच नाही. जाऊ दे ना, काय होते, तू नाही बोलवलं तर मी बोलून घेतो. त्यात काय आहे? नाही व काकू, माही बोलायचं काम होतं ना. जाऊ दे ना. आता काय म्हणते, कुठं दिसून नाही राहिले? मिताली तिच्या माहेरी गेली, आणि तो अमित ड्युटीवर गेलाय, आणि राहुल झोपलाय त्याच्या खोलीत. हाव काय? दीपा कुठे आहे? तेही बसली आहे तिथं. हाव काय?
हाव आता काय करा. बरोबर आहे ना, दुपारी थोडासा आराम केलाच पाहिजे. हाव ते तर आहे. झाले सगळे कामं शेतातले गीतातले. हाव ना, कांदे सुरू आहे आता विकणे. हाव काय, कांदे विकायला काढले काय? हाव, हे म्हणून राहिले की घरीच विकायचे. हाव काय, तुम्हाला घ्या नाही लागत काय? नाही व, आम्ही घरच्या शेतातच लावले होते ना, घरापुरते. हाव काय. हाव, मग काय करतो, लसूण कांदे लावून दिले होते, मेथी मोहरी सगळं लावतो मी. हाव बरोबर आहे ना, तुम्ही जातात ना. मग काय करतो, चला मी शरबत गिरबत बनवतो. बस न, कायले बनवतो. दे ना तिला आवाज येईन ते. आवाज दिल्याने येतेत का बाई सुना? काही येत नाही. कशी येत नाही पाय ना, पाहतो तिले काय ऐकू गेला नसं का तुमचा आवाज, पण आल्या नाही ना. नाही येत बाई. हाव का व, झोपली असन. कायले झोपतेत व, निवडते मोबाईल पाहत राहतेत. आहे काय काम दुसरं? स्वयंपाक करताना मोबाईल पाहिजे, खाताना मोबाईल पाहिजे. मोबाईल शिवाय जमते का त्यांचं? आता काय सांगावं बा आपण. आणि दा करते गिरते काम. हवं त्याचं तर नेमंदी करते. त्या सकाळीच तांबळ टाकले, आता तिनं शिलू लागलं, करू लागलं. हाव काय, इथं तर आमच्या घरी 4 भांडे पडले की जीवार येते त्यांना घासणं. आणि जाऊ दे ना, नवीन आहे. होते सवय. काय होते सवय, आई वडिलाच्या घरूनच पाहिजे असते. जाऊ दे बाई, काय करतं आता, नात्यातली राहते तर काही बोलता येत नाही. जाऊ दे, काही बोला नाही लागत, दुर्लक्ष करा लागते सगळ्या गोष्टीवर. बापरे, ते तर ड्रेसेस घेऊन कशी आहे काकू? मी मस्त आहे बाई, तुझा? मी तर मजेत आहे काकू. हाव का, चांगला आहे ना, मजेतच राहाय. काय आराम करत होती काय? हाव काकू, आराम करत होते. अनिता नाही आली काकू? नाही म्हणे व, ते आई म्हणे तुम्हीच जा म्हणे सांगायले. हाव का काकू? हाव, उद्या तू आणि राहुल दोघंच्या दोघं या जेवण करायले. कशाले काकू? नाही व, ये ना. ठीक आहे ना काकू, येऊ आम्ही. हाव, ये ना मस्त सकाळी. आता पाहतो काय म्हणतात हे तर, नाही तर मग संध्याकाळी या. संध्याकाळीच येतो. संध्याकाळी कसं यांचंही दुकान बंद राहते, मग योग्य जिजूचंही बंद राहते, मग येता येते. हाव, संध्याकाळीच ये ना मग आरामात. हाव, तसंच करतो मग, संध्याकाळी येईन. काय म्हणते, करमते इथं? हाव काकू, करमते ना. हाव का व, आण ना शरबत गिरबत बनवून. ठीक आहे ना, आणतो. पाहिजे बाई, फ्रीज मधलं पाणी नको घेजो, मी पित नाही काही. मग शरबत कोणत्या पाण्यानं बनवू आत्या? मटक्यातल्या पाण्यानं बनव. हाव काय, हाव मटक्यातल्या पाण्यातलं बनव. ठीक आहे ना आत्या, बनवतो. तिले हर गोष्ट सांगा लागते, तिले समजायला पाहिजे. फ्रीज मधलं पाण्यानं शरबत नाही म्हणते तर मटक्यातल्या पाण्यानं बनव. जाऊ दे ना. नाही हो, काय तर लहान आहे काय? जाऊ दे, आता कोणाकोणाला नाही समजत, समजून घ्या लागते. आता आपल्या गावात ड्रेस घालायला चांगलं वाटते काय? तुम्हीच सांगा. आणि आताच नवीन नवीन लग्न झालंय, कोणी येते जाते तर काय म्हणन. आणि जाऊ दे ना, आता तिले पट्टे तर घालू दे, काय ते हे करतं. नाही हो, आता अनिता पाहतो, अनिता घालते काय? मी आता तिले म्हटलं घाल म्हणून ड्रेस, पण ऐकत नाही. आई म्हणते बाहेर जाईन तर तेव्हा घालत जाईन म्हणे, आता घरात काही घालत नाही. आता पाहतो. आईला तर दोघी एका गावातले, एका संघात नाही दोघीच्या दोघी, पण पहा ना कसा आहे वेगळा वेगळा विचार. ते तर आहे, वेगळा वेगळा विचार प्रत्येकाचा राहते. आता मिताली घालते काय, मिताली तिकडे घालते लागन तो, पण इकडे घालत नाही. इकडे आले की आपली आपली साडी घालते. आणि जाऊ दे ना, आता काय करतो, बदला लागते सुनाच्या विचारानं. काही नाही होत, जाऊ दे. घालतात आपल्या गावातील लोक, पण आता हिचं नवीन नवीन लग्न झालं घालती 1-2 महिना साडी. हाव ना, त्याशी म्हटलं तिले की 1-2 महिना तरी घाल, तर नाही. जाऊ दे ना, काय होते. नाही असं समजत नाही तिले, आपला सासरा आहे, जेठ आहे, काही आहे. जाऊ दे ना. नाही का, तिले हर गोष्ट समजावं लागते. बाई लवकर उठायचं, असं करायचं, तसं करायचं. आता ही सकाळी लवकर उठत नाही काही, मला नाश्ता बनवून द्या लागते यांले, मग काय उपयोग सुना असल्याचा. जाऊ दे ना, काय करतं. असं समज की सूनच नाहीये घरात, करायचं आपले कामं. हा ते आहे, पण आपल्याला वाटते ना सून आली की तिनं सगळ्या जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. जाऊ दे ना, आता काय करशील ना. बोललं तर भांडणं होतात, ते आता काही बोलायचं नाही. ते तर आहे, आता काही जास्त बोलूही शकत नाही. आपलेच दात ना आपलेच होठ, मग ते तर तुला समजते. जवळ संबंध असला की असंच होते, पण आता काय करतो. जाऊ दे ना. मग आता वाटते कुरकुर करते, आत्याला सवयच आहे. जाऊ दे, तिला जे करणार आहे ते करू देत जाय. आता कथाच करतो बाई, आता यांले पटत नाही, पण काय करणार आहे. लय समजो केलं त्यांनी, घालू द्या म्हणून ड्रेस, असं तसं जाऊ द्या म्हटलं. त्यांनी काही समजते काय. तुम्ही पण येऊन जा ना जेवणाले संध्याकाळी. नाही हे काही जात नाही ना कोणाच्या घरी जेवायला गिवाले. लग्न नाही तर जाते तर घरी जेवते. त्या भाऊचं तर तसंच आहे. हाव ना, ते दोघंच येतील ना. बहुतेक आम्हाला उद्या कुठंतरी जायचं आहे. काय ते त्यांच्या चुलत भावाच्या घरी आहे काहीतरी कार्यक्रम, तिथं जायचं आहे. का आता कसं आम्ही दोघं जाऊ तर राहुल दुकान पाहते, मग सगळेचे सगळे जाता येत नाही, मग दुकान बंद करा लागते. हाव ना, ते तर आहे. मग आम्ही येत असन ना घरी. नाही तिकडेच मेस लावली त्यानं, तिच्यानं काय होणार आहे सकाळी डब्बा. काय आरती गिरती कधी येणार आहे? येणार आहे ना, 15 दिवसांनी येईन आता. काय हार उन्हाळ्यात येते ते. आता येणार आहे ना, तिच्या चुलत देराचं लग्न आहे तर ते येणार आहे. मग येईन इकडे, पहिले 10-15 दिवस सासूच्या घरी राहीन, मग येईन इकडे. हाव ना, बरोबर आहे. मग इकडे आल्यावर सासूच्या घरी जा लागते ना. ते तर आहे. तिची सासूबाई तर राहत होती ना पुण्याला तिच्या सोबत. नाही कधी येते कधी जाते अशी करते.
हाव काय मला वाटलं तिच्यासोबत पुण्याला राहते. नाही हो, गावात तिची जेठाणी आहे ना, तिथं राहते. हाव काय. हाव त्यांना मन झालं तेव्हा पुण्याला जाते, नाही तर मग इकडे राहते पुसद्याले. हाव बरोबर आहे, शहरात करमती नाही ना. हाव ना, तर मी तालीस तर म्हणते मला किती वेळा, आई 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 तर या इथं राहू. आता कसं पहिले यांच्या जेवणा खावण्याचा वाखा होत होता म्हणून जाऊ शकत नव्हते. आता जा लागन बाबा. आता राहीन 8 दिवस. मी गीताली आल्यावर मग तिच्यासोबत चालली जाईन तिच्या घरी. हिच्यावर सगळी जिम्मेदारी टाकून देईन, म्हणजे करत बस बाई तू तुला जे करायचं आहे ते. हाव जिम्मेदारी दिल्याशिवाय कसं शिकन. तसंच करतो मी आता, जिम्मेदारी देऊन देतो तिले. हाव ना. चाल मग दीपा येतो. हाव या ना काकू. हाव येजो मग. हाव काकू येतो. कविता काही जास्त टेन्शन घेऊ नको. हाव काही घेत नाही बापा आता तू टेन्शन. आता टेन्शन घेऊन काय करायचं आहे. हाव ना. या मग काकू. हाव येतो ना. चला मग मंडळी, भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्या.